आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। ज्वेलर्समधून सोन्याची चेन चोरून पळणारे गोव्याचे अट्टल चोरटे जेरबंद। ईश्वरपूर पोलिसांची धडक कारवाई। वडिलांच्या वाढदिवसाचे निमित्त काढून सराफी दुकानातून लाखो रुपयांचे दागिने लंपास करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा ईश्वरपूर पोलिसांनी अवघ्या काही तासात पर्दाफाश केला आहे। आझाद चौक येथील बाबा ज्वेलर्समधून 2,50,000 रुपये किमतीच्या सोन्याच्या चेन्स पळवून नेणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना सांगलीकडे पळून जात असताना पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून प्रकाश हॉस्पिटलजवळ बेड्या ठोकल्या। या कारवाईत पोलिसांनी 18 वर्षीय विनायक प्रकाश पाटील राहणार उत्तर गोवा आणि एका अल्पवयीन तरुणाला ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली महागडी मोटरसायकल जप्त केली आहे। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी अरुण सर्जेराव साळुंखे वय 43 राहणार विटा जिल्हा सांगली यांचे आझाद चौक ईश्वरपूर येथे बाबा ज्वेलर्स नावाचे दुकान आहे। 24 जून रोजी दुपारी 3:30च्या सुमारास आरोपी दुकानात आला। वडिलांचा वाढदिवस असून त्यांना गिफ्ट द्यायची आहे असे सांगून त्याने सोन्याच्या चेन्स दाखवण्याची गळ घातली। फिर्यादी यांनी विश्वासाने 4 सोन्याच्या चेन्स दाखवले असता वजन किती आहे हे विचारण्याच्या बहाण्याने आरोपीने नजर चुकवून 2,50,000च्या 2 चेन्स हातोहात लांबवल्या आणि बाहेर दबा धरून बसलेल्या साथीदाराच्या दुचाकीवर बसून धूम ठोकली। घटनेची माहिती मिळताच ईश्वरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने तत्काळ तपासाची चक्रे फिरवली। घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे चोरटे प्रकाश हॉस्पिटल परिसरात असून ते सांगलीच्या दिशेने पळून जाण्याच्या तयारीत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। वेळ न दवडता पोलिसांनी खाजगी वाहनाने आरोपींचा पाठलाग करत प्रकाश हॉस्पिटलजवळ संशयास्पदरित्या थांबलेल्या या दोन्ही आरोपींना रात्री 10 वाजता ताब्यात घेतले। आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे चोरीला गेलेल्या दोन्ही सोन्याच्या चेन्स मिळवून आल्या। तसेच गुन्ह्यात वापरलेली डोमिनार D400 मोटरसायकल तपासली असता त्यावर बनावट नंबर प्लेट वापरल्याचे उघडकीस आले। पोलिसांनी एकूण 3,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। अटक करण्यात आलेले आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून कर्नाटक राज्यातील बेळगाव ग्रामीण पोलीस ठाणे आणि बेळगाव शहर पोलीस ठाणे हद्दीतील चोरीच्या गुन्ह्यांमध्ये देखील ते पोलिसांना पाहिजे होते। अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीला न्यायालयाने पोलीस कोठडी मंजूर केली आहे। ही यशस्वी कारवाई सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल कानडे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल सावंत, दीपक घस्ते, शशिकांत शिंदे, विशाल पांगे आणि रणजित टोमके आष्टा पोलीस ठाणे यांच्या पथकाने केली आहे। गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस शिपाई विशाल पांगे करत आहेत। ब्युरो रिपोर्ट M24 तास न्यूज ईश्वरपूर।